यवतमाल जिले के घाटंजी तहसील के पांडुर्ना खुर्द गांव में आज सुबह सनसनीखेज हत्या का मामला सामने आया है। सुबह गौशाला में बकरी के मिमियाने की आवाज सुनकर एक युवक घर से बाहर निकला। बकरी के बच्चे को बांधने के बाद उसकी नजर सड़क पर पड़ी, जहां पड़ोसी व्यक्ति खून से लथपथ मृत अवस्था में दिखाई दिया। घटना की जानकारी तुरंत गांव के पुलिस पाटिल को दी गई। बाद में मृतक की बहन और जीजा को भी इसकी सूचना दी गई। इसी दौरान घाटंजी पुलिस मौके पर पहुंच गई और आगे की जांच शुरू कर दी गई है। पुलिस की प्रारंभिक जांच में खुलासा हुआ है कि यह हत्या अवैध संबंधों के उत्पन्न विवाद के कारण हुई है। संदिग्ध मामलों में पति ने युवक की हत्या करने की बात कबूल की, जिसके बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है। ग्राम पांडुर्ना खुर्द या ठिकाणी संदीप सहदेव मळावी हे पहाटे 3:45 वाजता सुमारास त्यांची बकरी ओरडत असल्याने झोपेतून उठले आणि त्यांना दिसले की मृतक विशाल जगन रंधई वय 37 वर्ष हा रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या घरासमोर पडलेला आहे। त्यांनी जाऊन पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की तो मृत अवस्थेत आहे, म्हणून त्यांनी ती बातमी पोलीस पाटलांना दिली आणि पोलीस पाटलांनी रामदास नारनवरे नावाच्या मृतकाच्या जावयाला दिली। रामदास नारनवरे सुद्धा त्याच गावात राहतात। त्यांनी येऊन त्या प्रेताची पाहणी केली। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस पथके त्या ठिकाणी पोहोचली। पोलिसांनी चौकशी केली। चौकशीत हे निष्पन्न झाले की मृतक हा रात्री 9 वाजता झोपला होता आणि पहाटे 4 वाजता सुमारास त्याचे प्रेत आढळून आले होते। म्हणजे या 7 तासात त्याचा मृत्यू झालेला होता आणि या 7 तासात नेमका हा मृत्यू किंवा हा खून कोणी घडवून आणला याचा शोध घेणे होते। म्हणून मृतकचा मोबाईल जो आहे तो शोधण्यात आला आणि मृतकचा मोबाईल हातात घेऊन त्यामधील कॉल लॉग्स पाहण्यात आले। तर त्यांनी शेवटचा कॉल जो आहे रात्री 8:14 एका स्त्रीला केलेला होता आणि 51 मिनिटे तो त्या स्त्रीसोबत बोललेला होता। मग जे आहे तिथे संशयाची सुई फिरली। पुन्हा चौकशी केली असता लक्षात आले आणि माहिती मिळाली की त्या स्त्रीसोबत त्याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत आणि म्हणून मग तिच्या नवऱ्याचा शोध घेतला असता तो गावातून पसार झाल्याचे कळाले आणि त्याचा पोलीस पथके लावून शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याने गुन्ह्यात वापरलेले हत्यार, लाकडी टेम्पे वगैरे जप्त करण्यात आलेले आहे। संपूर्ण कारवाई संपलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, यवतमाळ।